मेन म्हणजे स्टुडंट्स मला खरंच एकदम भरून भरून तुम्हाला नॉलेज द्यायचं आहे. स्टुडंट्स प्रत्येक सेशन बघणारा प्रत्येक स्टुडंट जॉईन करणार नाहीये मला पण माहिती आहे, पण आज जो सेशन अटेंड करायला आलाय 100% काहीतरी नॉलेज घेऊन जावा हे मी एक्सपेक्ट करतो. त्याच्यासाठी मी सेशन स्टार्ट करतो. ठीक आहे. येस. चलो लेट सी. स्टुडंट्स ॲडिशनल इन्फॉर्मेशन काय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वगैरे भेटून जाईल. ठीक आहे. आता मी फक्त कंटेंट नॉलेज रिलेटेड टीचिंग रिलेटेड काही डाउट असेल तरच मी एंटरटेन करेल. इज नो. ठीक है. यस. चलो स्टूडेंट्स, बात करते हैं अपन अकाउंट्स की. अकाउंट्स की बात करते हैं ट्रांजैक्शन के साथ. तर हे ट्रान्झॅक्शन काय असतं स्टुडंट्स, एक एक वर्ड मी सांगेल, एक एक वर्डचा मिनिंग सांगेल. श्रद्धा और सबुरी दोनों हे जरुरी, दोनों तुमच्याकडे असू द्या. 100% तुम्ही डाउट्स क्लिअर करून. स्टुडंट्स, ट्रान्झॅक्शन जे होतात, ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? ट्रान्झॅक्शन म्हणजे देवाणघेवाण वगैरे. सपोज मी एखाद्याला पैसे दिले, खरेदी केलं एखादं, हे इकॉनॉमिक इव्हेंट असतो. हे इकॉनॉमिक इव्हेंट आहे, इकॉनॉमिक इव्हेंट दॅट इज ट्रान्झॅक्शन. इकॉनॉमिक इव्हेंट म्हणजे सांगायचा अर्थ काहीतरी देवाणघेवाण वगैरे होणार आहे. ओके. तो दोन टाईपचे ट्रान्झॅक्शन्स असतात, मॉनिटरी आणि नॉन मॉनिटरी. मॉनिटरी, मॉनी म्हणजे मनी. स्टुडंट्स, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे असे ट्रान्झॅक्शन जे आपण पैशामध्ये म्हणजे रुपी मनीमध्ये एक्सप्रेस करू शकतो. ठीक आहे. जे ट्रान्झॅक्शन्स मनी टर्म्समध्ये आहे मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला 1000 रुपीज दिले. किती दिले? 1000. म्हणजे ती अमाऊंट आहे ना, मनीमध्ये सांगू शकतोय ना, म्हणजे ते मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आहे. आणि जिथे मनी इन्व्हॉल्ड नाही आहे, जिथे मनी नाहीच आहे इन्व्हॉल्ड ट्रान्झॅक्शनमध्ये, त्याला म्हणतात नॉन मॉनिटरी. आणि याचं एक्झाम्पल म्हणजे बार्टर ट्रान्झॅक्शन. बार्टर ट्रान्झॅक्शन ज्याला मराठीत वस्तू विनिमय म्हणतात. स्टुडंट्स, बार्टर ट्रान्झॅक्शन म्हणजे वस्तूची देवाणघेवाण. जसं मी तुम्हाला टोमॅटो दिले आणि तुमच्याकडनं पोटॅटो घेतले. आत्ता आजच्या तारखेला एकदम घाट्याचा सौदा आहे. टोमॅटो दिले, टोमॅटो टोमॅटो बघायला भेटत नाही सर. तुम्ही टोमॅटो देऊन पोटॅटो घेतलं तर कसं व्हायचं? येस, डेफिनेटली लॉस हो जाएगा भाई. बट एक्झाम्पल, टोमॅटो दिले आणि पोटॅटो घेतले. याच्यात टोमॅटोची पण प्राइस माहीत नाही, पोटॅटोची पण प्राइस माहीत नाही, पण दोन गुड्सचं एक्सचेंज झालंय. एक गुड्स दिले आणि दुसरे गुड्स आणलेत. याला म्हणतात बार्टर ट्रान्झॅक्शन. ठीक आहे. तो याच्यात मनी इन्व्हॉल्ड नाही आहे. तो हे दोन टाईपचे ट्रान्झॅक्शन्स असतात. अकाउंटिंगमध्ये फक्त आणि फक्त मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले जातात. आता हे ज्या बुकमध्ये रेकॉर्ड केले जातात त्या बुकला म्हणतात जर्नल. ओके. ज्या बुकमध्ये रेकॉर्डिंग केली जाते, रेकॉर्डिंग म्हणजे काय? लिहिणं. सिंपल स्टुडंट्स, आपण बिझनेस करतोय, बिझनेसमध्ये जे पण होईल, समजा मी तुम्हाला गुड्स विकले, तुमच्याकडनं पैसे घ्यायचे बाकी आहे किंवा भेटले, जे पण आहे, तर जे पण ट्रान्झॅक्शन होतात. आता या मॉनिटरी ट्रान्झॅक्शनमध्ये पण दोन टाईप आहे. एक आहे कॅश ट्रान्झॅक्शन, दुसरा आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शन. कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? रोख, ज्याला मराठीत म्हणतो. तर स्टुडंट्स, सिंपल, मी तुमच्या शॉपमध्ये आलो, काहीतरी परचेस केलं, पैसे देऊन टाकले, संपला विषय. कॅश ट्रान्झॅक्शन. मी तुमच्या शॉपमध्ये आलो, काहीतरी परचेस केलं, पण आत्ता पैसे नाही दिले, तुम्हाला म्हटलं मी मला 8 दिवसात पैसे देणार. हे काय झालं? क्रेडिट ट्रान्झॅक्शन, ज्याला आपण उधारी म्हणतो. ठीक आहे. तो क्रेडिट ट्रान्झॅक्शन. हे दोन टाईपचे ट्रान्झॅक्शन असतात, कॅश आणि क्रेडिट. मॉनिटरीचे दोन टाईप आहे. तो कॅश असो किंवा क्रेडिट असो, लिहून तर ठेवणार. ऑफकोर्स आपल्या बिझनेसमध्ये जे पण ट्रान्झॅक्शन होतं ते कुठेतरी लिहायची गरज आहे. तर हे ट्रान्झॅक्शन जे आहे आपण कुठेतरी रेकॉर्ड करून ठेवणार. या बुकला म्हणतात जर्नल. JOURNAL. जर्नल म्हणजे अशी वही, अशी डायरी, असं नोटबुक, असं रजिस्टर, जिथे आपण बिझनेसमध्ये झालेले सगळे ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करून ठेवू, लिहून ठेवू. ओके. हे रेकॉर्ड करून ठेवणं हे अकाउंटिंगचा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि स्टुडंट्स, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे रेकॉर्ड कसं केलं जातं? तर हे सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग केलं जातं. सिस्टमॅटिक. आता सिस्टमॅटिकचं एक्झाम्पल देतो. सपोज मला पान खायची सवय आहे. ठीक आहे. सपोजच करा, कारण ॲक्च्युअलमध्ये असं काही नाही आपलं. ओके. तर सपोज मला पान खायची सवय आहे आणि मी रेग्युलरली, एक पानवाला पण फिक्स आहे आपला, एकदम जेवण झालं का तिकडे जायचं, पान खाऊन यायचं. आणि त्याला एक दिवशी असंच म्हटलं, बघ रे आपले किती पैसे बाकी आहे. त्यांनी लगेच 2 मिनिटात सांगितलं, सर तुमचे 340 रुपये बाकी आहे. अरे बापरे, मी विचारात पडलो. ठीक आहे, पैसे तर बाकी, त्याचं काही नाही, त्याचा नाही शॉक लागला. शॉक याचा लागला, यार म्हटलं याला एवढ्या लवकर कसं काय माहिती? पानवाला आहे, त्याला म्हटलं तुझं काय एज्युकेशन? तो म्हणे 5वी झालंय. म्हटलं तुझं कॉमर्स नाही झालं, तुला जर्नल एंट्री नाही माहिती, तुला हे कसं माहिती की मी तुला किती पैसे द्यायचे? हाऊ यू कॅल्क्युलेटेड दिस?
तो म्हटला सर हे बघा मी डायरीमध्ये लिहून ठेवतो, डायरीच्या असे पेज बनवले, त्याच्यावर लिहून ठेवतो कितीचा पान झाला, किती तारीख वगैरे तसं लिहून ठेवतो, म्हणजे मला समजतं की किती पैसे घ्यायचे. वाव ग्रेट, तू पण रेकॉर्डिंग करून ठेवतो. येस. तो सर त्या रेकॉर्डिंगला पण जर्नलच म्हणणार का त्या डायरीला? आन्सर इज नो. का असं? सर तुम्ही तर बोलले ज्या बुकमध्ये रेकॉर्ड करतात त्याला जर्नल म्हणतात. सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग. आणि पोरांनो, सिस्टमॅटिक रेकॉर्डिंग म्हणजे काय? इथेच फरक पडतो कॉमर्स आणि नॉन कॉमर्सचा. प्रत्येक जण कुठे ना कुठे हिशोब लिहू शकतो. आता तुम्हाला पॉकेट मनी भेटायची स्कूल टाईममध्ये किंवा आता पण भेटत असेल, ती पण तुम्ही कुठेतरी लिहून ठेवता. कोणी मोबाईलमध्ये लिहून ठेवतो, कोणी नोटबुकच्या लास्ट पेजवर लिहून ठेवतो. तर रेकॉर्डिंग आपण कुठे ना कुठे लिहून ठेवतो हिशोब, की आपले पैसे किती होते, कुठे खर्च झाले, किती राहिले, एटसेट्रा. पण जेव्हा आपण अकाउंटिंगमध्ये ते प्रॉपर लिहू, त्याला म्हणणार डबल एंट्री सिस्टम. ते रेकॉर्ड करणार ते आहे डबल एंट्री सिस्टम. डबल एंट्री सिस्टम काय आहे ते आपण आज डिटेलमध्ये बघणार आहे. डबल एंट्री सिस्टम काय आहे ते डिटेलमध्ये बघणार आहे. सो डबल एंट्री सिस्टमचा यूज करून रेकॉर्डिंग करून ठेवणं, ज्या नोटबुकमध्ये लिहिलं जाईल त्या नोटबुकला म्हणतात जर्नल. आय होप थोडंफार तुम्हाला बेसिक आयडिया आली असेल. जर्नल नंतर नेक्स्ट स्टेप असते लेजर. जर्नल नंतर नेक्स्ट स्टेप असते लेजर. सर हे लेजर काय असतं? लेजर म्हणजे पोरांना याच्यात अकाउंट्स ड्रॉ केले जातात. तर हे अकाउंट्स काय असतं? अकाउंट्स म्हणजे आता फॉर एक्झाम्पल माझ्या बिझनेसमध्ये रोजचे 100 ट्रान्झॅक्शन होतात. ठीक आहे, रोजचे 100 ट्रान्झॅक्शन होतात. आता 360 दिवस जर माझा बिझनेस चालला वर्षभरातून फक्त 5 सुट्ट्या, 100 ट्रान्झॅक्शन म्हटलं तरी 36,000 व्यवहार झाले, ट्रान्झॅक्शन झाले वर्षभरात. आता समजा माझ्याकडे एक कस्टमर आला आणि त्याने विचारलं, सर नाही शेठजी म्हणेल नाही का, तो मी दुकानदार आहे ना सर थोडी, आता दुकानाच्या रोलमध्ये शेठजी, क्लासच्या रोलमध्ये सरजी. ठीक आहे, तो आला दुकानात, शेठ बघा तर आपली किती उधारी आहे, मागचा किती आकडा आहे बघा तर. ठीक आहे, बघून सांगतो. मग मी रजिस्टर काढलं मोठं 36,000 ट्रान्झॅक्शनवाला, एक 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 शोधून सांगितलं तुझे एवढे पैसे बाकी आहे. असं कसं चालायचं? एवढा वेळ तो थांबणारही नाही, असं आपण अकाउंटिंग करूही शकत नाही. त्याच्यासाठी सोल्युशन आहे लेजर. लेजर म्हणजे काय आहे? लेजर म्हणजे एक शॉर्टमध्ये अकाउंट आहे. एक एक पर्टिक्युलर वस्तूचं किंवा पर्टिक्युलर पर्सनचं आपण अकाउंट बनवतो. फॉर एक्झाम्पल त्या कस्टमरचं नाव होतं लक्ष्मण. ठीक आहे, त्या कस्टमरचं नाव होतं लक्ष्मण. तो मी ड्रॉ करून ठेवेल लक्ष्मण's अकाउंट. ठीक आहे, तर लक्ष्मणचं अकाउंट ड्रॉ करायला म्हणजे एक्झॅक्टली करणार काय? लक्ष्मणशी रिलेटेड जो पण व्यवहार झाला तो त्याच्यात लिहून ठेवेल. समजा त्याला मी गुड्स विकले, त्याच्याकडनं पैसे आले, त्याला काही पैसे द्यायचे बाकी आहे, काही घ्यायचे बाकी आहे, वॉट एव्हर सगळं मी त्याच्यात लिहून ठेवेल. त्याला म्हणतात लेजर. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप, हे सगळे लेजर बनवल्यानंतर आता माझ्या बिझनेसमध्ये समजा असे 200 कस्टमर आहेत माझे, 200 कस्टमर आहे, 25 सप्लायर आहे ज्यांच्याकडनं मी खरेदी करतो. प्रत्येकाचं असं सेपरेट सेपरेट एक 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 लेजर बनवलं जाईल. आणि हे सगळे लेजर जे आहेत, सगळे लेजर जे आहेत त्या लेजरची समरी बनवली जाईल. आणि त्या लेजरच्या समरीला आपण म्हणणार ट्रायल बॅलन्स. लेजरच्या समरीला आपण म्हणणार ट्रायल बॅलन्स. ट्रायल बॅलन्स म्हणजे नेमकं काय? ट्रायल बॅलन्स मीन्स सिम्पली सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे लिस्ट ऑफ अकाउंट्स. आपण वर्षभरात जेवढे पण अकाउंट बनवले त्यांची लिस्ट बनवणं आणि त्यांचा बॅलन्स लिहिणं. आणि आपलं जे फायनान्शियल इयर आहे माहितीच असेल सर्वांना, 1 एप्रिल टू 31 मार्च हे फायनान्शियल इयर आहे. तो 31 मार्चला जे फायनान्शियल इयर एंड होतं त्या दिवसाचा बॅलन्स लिहिला जातो त्याच्यात, की एक्झॅक्टली लक्ष्मणकडनं घेणे किती होते, रामला देणे किती होते. ओके, तर प्रत्येकाचं नाव, प्रत्येकाचं घेणं, प्रत्येकाचं देणं याची पूर्ण समरी बनवली जाते शॉर्टमध्ये. त्याला म्हणतात ट्रायल बॅलन्स. ठीक आहे, आणि ह्या ट्रायल बॅलन्सचा यूज करून फायनल अकाउंट प्रिपेअर केलं जातं. आणि फायनल अकाउंट म्हणजे त्याच्यात येतं ट्रेडिंग अकाउंट, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. हे 3 गोष्टी येतात. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट, या 3 गोष्टी याच्यात येतात. ठीक आहे, तर स्टुडंट्स या 3 गोष्टींचं टोटल फायनली फायनल अकाउंट बनतं. आणि फायनल अकाउंट बनलं म्हणजे असं समजा आपलं हे अकाउंटिंग सायकल कंप्लीट. इथे आपलं अकाउंटिंग सायकल कंप्लीट झालं. अकाउंटिंग सायकल सुरू झालं होतं एक ट्रान्झॅक्शन पासून. एक ट्रान्झॅक्शन झालं, ते रेकॉर्ड केलं, त्याचं लेजर बनवलं, त्याचं ट्रायल बॅलन्स आणि फायनली फायनल अकाउंट्स, असा पूर्ण सर्कल इथे कंप्लीट झाला. ठीक आहे, आणि जेवढे पण मी नाव घेतले ना स्टुडंट्स, हे आपल्याला सेपरेट सेपरेट टॉपिक आहे जे आपल्याला स्टडी करायचे आहेत. ठीक आहे, आता अजून एक टॉपिक नाव आता मी घेतो. पण लाईव्ह चॅटमध्ये चॅटबॉक्समध्ये एक स्टुडंटनी पाठवलं पण आहे. व्हेरी गुड, बघून छान वाटलं. तर स्टुडंट्स, मयूरजींनी पाठवलेला टॉपिक. आवाजाचा अजून पण इश्यू येतोय नाही ना?
हां. येस. बोला, बोला. फास्ट, फास्ट 1 सेकंदात पटकन रिप्लाय आला पाहिजे. आवाजाचं विचारलं मी. येस, फास्ट. ठीक आहे. मी कन्सिडर करतोय क्लिअर आहे आणि येस तुम्ही मला बॅकएंडने सांगा काय येतं मेसेजेस. ठीक आहे. हां स्टुडंट्स, मी बोलतोय एक टॉपिकबद्दल ज्याचं नाव आहे सबसिडियरी बुक्स. आता हे सबसिडियरी बुक्स काय असतं? बघा स्टुडंट्स, माझा समजा छोटासा बिझनेस आहे. छोटासा, जास्त काही कारभार नाही आपला. छोटेसे काही लिमिटेड कस्टमर आहे, लिमिटेड सप्लायर आहे, 10-20 लाखाचा बिझनेस आहे, छोटासा बिझनेस आहे. जर छोटासा बिझनेस असेल, बिझनेस जास्त एकदम मोठ्या लेवलला नाही आहे, करोडोमध्ये वगैरे नाही खेळते आपण, छोट्या बिझनेसमध्ये आहे, तर अशा सिच्युएशनमध्ये माझ्यासाठी एक जर्नल काफी आहे. एक बंदा काफी आहे अकाउंटिंग के लिए रे, अकाउंटिंग के लिए एक बंदा काफी आहे. तर एक बंदा काफी आहे म्हणजेच एक सिंगल पर्सनला मी अकाउंटंट ठेवलं आणि त्याला म्हटलं तू जर्नलमध्ये सगळं लिहून ठेवत जा, जे पण ट्रान्झॅक्शन झालं, एखाद्याकडनं परचेस केलं, सेल केलं, एखाद्याला लाईट बिल पेड केलं, चहा पाण्याचा खर्च पेड केला असेल, सॅलरी पेड केली असेल, ट्रान्सपोर्टेशनचा खर्च असेल, काहीही हो, म्हणजे इव्हन 1 रुपयाचं जरी ट्रान्झॅक्शन झालं बिझनेसमध्ये, ते फक्त लिहून ठेवायचं सिस्टमॅटिकली एका बुकमध्ये, दॅट इज जर्नल. डन. हे झालं जर्नल. पण समजा तुमच्या आशीर्वादाने आपला बिझनेस वाढला, एकदम जोरदार झाला. ठीक आहे. आपला बिझनेस एकदम जोरदार झाला, आता एकदम जोरदार काय सांगायचं, कस्टमर आपल्या दुकानात गर्दी करतात, आपला कपड्याचा बिझनेस आहे, एकदम जोरदार चालला आहे. तर मग अशा केसमध्ये एक अकाउंटंटने सगळं काम नाही होऊ शकत. मग आपल्याला कुठेतरी हे जे जर्नल आहे, जर्नल म्हणजे एक मोठं बुक, खूप खूप मोठं रजिस्टर झालं ना, सगळे ट्रान्झॅक्शन त्याच्यातच लिहून ठेवले, एवढं मोठं रजिस्टर होऊन जाईल ते. रोजचे 100 ट्रान्झॅक्शन जरी म्हटलं तर 36,000 ट्रान्झॅक्शन होतात, एवढं मोठं रजिस्टर. मग ते प्रॅक्टिकली अवघड वाटतंय. मग त्याला काय केलं आपण, जर्नलचे छोटे छोटे तुकडे केले. जर्नलचे छोटे छोटे तुकडे केले आणि मल्टिपल अकाउंटंटला, मल्टिपल लोकांना काम दिलं. एकाला सांगितलं तू परचेसचा हिशोब ठेव, एकाला सांगितलं तू फक्त सेल्सचं लिहून ठेव, एकाला सांगितलं की तू फक्त कॅशचे ट्रान्झॅक्शन हँडल कर. तर असं काहीतरी झालं. इन शॉर्ट, ज्याच्यात आपण म्हणू शकतो जर्नलचे छोटे छोटे तुकडे करून टाकले. ओके. ते डायलॉग ऐकला असेल ना तुम्ही, मैंने कुत्ते मैं तेरे इतने टुकड़े करूंगा, इतने टुकड़े करूंगा. तो दोस्तों जर्नल के टुकड़े कर दिए और जर्नल के टुकड़ों को टुकड़ों टुकड़ों में बांट दिया और वो टुकड़ों टुकड़ों को कहा जाता है सब्सिडियरी बुक्स. यस. तो सब्सिडियरी बुक्स मीन्स सिम्पली डिव्हिजन ऑफ जर्नल. जर्नलचं डिव्हिजन केलं छोट्या छोट्या बुक्समध्ये, दॅट इज सबसिडियरी बुक्स. आणि ऑफकोर्स ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत पूर्ण, त्याच्यामुळे मी जस्ट ट्रेलर सांगितला, दिस इज ट्रेलर. ठीक आहे. म्हणजे तसं बघितलं तर हा लेक्चरच ट्रेलर आहे या बॅचसाठी, पण त्या लेक्चरचं पण हे ट्रेलर. पूर्ण सिलेबस आपण जो बघणार आहे, हाफ सिलेबस अकाउंटिंग रिलेटेड सिलेबस मी तुम्हाला जे सांगितलं, हे सगळे जेवढे टॉपिक आहेत, टॉपिकचे नाव तुम्हाला एकदा जस्ट रिवाइज करतो आणि पुढे पळतो आता पुढच्या टॉपिकवर. तर स्टुडंट्स, हे बघा, डबल एंट्री सिस्टम हा एक टॉपिक आपण बघणार आहे, सेपरेट टॉपिक. जर्नल, डिफरंट थिंग. सबसिडरी बुक्स, टेन डिफरंट थिंग, 3. लेजर बघणार आहे आपण, 4. ट्रायल बॅलन्स बघणार आहे, 5. फायनल अकाउंट सगळं बघणार आहे डिटेल, 6. तर नियर अबाउट 6 टॉपिक आहेत हे डिफरंट जे आपण इन फ्युचर, नियर फ्युचरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. चला, आय होप हे अकाउंटिंग सायकल क्लिअर असेल. क्लिअर असेल नसेल, जे पण असेल, एक तर डाऊट विचारा, नाही तर मग क्लिअर असेल तर तसं पण सांगत जा. ठीक आहे. नाव, मिनिंग अँड फंडामेंटल ऑफ डबल एंट्री बुक किपिंग. आता डबल एंट्री बुक किपिंग आपला जो टॉपिक आहे आजचा, स्टुडंट्स, आपला टॉपिक मला आठवण देतो आजच्या टॉपिकबद्दल. येस, हा बघा आपला टॉपिक, डबल एंट्री सिस्टम, जर्नल एंट्रीज. डबल एंट्री सिस्टम अँड जर्नल एंट्रीज. येस, रेडी होऊन जा, पुढचा पार्ट आपण स्टार्ट करतो आहे.
येस. ओके ओके. येस. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपण ट्राय करू कव्हर करायचे टॉपिक घेताना. स्टुडंट्स, तुमचे सगळे एक्सपेक्टेशन फुलफिल करणं आणि टाईम लिमिट कन्सिडर करणं खरंच ॲक्च्युली अवघड आहे. म्हणजे मला घ्यायला तर मन भरून खूप काही घ्यायचं आहे आणि तुमची पोस्ट काढायची आहे. बघू टाईम जसं अलाव करेल. कमिटमेंट नाही करू शकत आता. येस स्टुडंट्स, डबल एंट्री बुक किपिंग सिस्टम. सो मी फक्त मुद्द्याच्या गोष्टी सांगतोय स्टुडंट्स. थेरी भरभरून आहे एकदम होलसेलमध्ये. ठीक आहे. तर एक्झाममध्ये जो क्वेश्चन येऊ शकतो, वन ऑफ द इम्पॉर्टंट क्वेश्चन जो मला वाटतो पर्सनली मला एक्झाममध्ये विचारलं जाईल, तो आहे हे नाव. कोणी डबल एंट्री बुक किपिंग सिस्टम शोधून काढली? तर नाव आहे लुका डी बॅर्गो पॅचिओली. ठीक आहे. लुका पॅचिओली एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. PACIOLI. पण त्यांचं स्पेलिंग प्रोनाऊन्सिएशनमध्ये पॅची येतं. जाऊ दे, प्रोनाऊन्सिएशन केलं एवढं स्पेलिंग लक्षात ठेवा. तर लुका PACIOLI, लुका पॅचिओली. ठीक आहे. 10 नोव्हेंबर 1994 या दिवशी काय असतं सर? इंटरनॅशनल अकाउंटिंग डे. स्टुडंट्स, लाईव्ह लेक्चर बघता बघता जर तुम्ही लिहित नसाल तर तुम्ही जस्ट पिक्चर बघताय. पिक्चर नाही चाललाय. पॉपकॉर्न नाही घेऊन बसायचं आहे, नोटबुक आणि पेन घेऊन बसायचं आहे. ज्या इम्पॉर्टंट गोष्टी सांगतोय फटाफट मार्क करायच्या. डोंट वेट फॉर द नोट्स. नोट्स भेटतील सगळं ठीक आहे, पण इम्पॉर्टंट नोट्स आणि तुमच्या सेल्फ नोट्सला तोड नाहीये, अपीलच नाहीये. सेल्फ नोट्स ते फक्त तुम्हाला समजलं तरी चालतील, पण एक्झामच्या एक दिवस आधी त्या कामात येतील. लिहित जा आणि त्याच्याने तुम्ही अलर्ट राहाल लेक्चरच्या एंडपर्यंत. लेक्चर 2 तासाचा असो 4 तासाचा असो. स्टुडंट्स, तो मी 2 पॉईंट सांगितले आतापर्यंत. लुका डी बॅर्गो पॅचिओली नाव इटालियन मर्चंट आहे ज्यांनी डबल एंट्री सिस्टम शोधून काढली. आणि सेकंड 10 नोव्हेंबर 1494 10 नोव्हेंबर 1494 ही डेट आहे इंटरनॅशनल अकाउंटिंग डे सेलिब्रेट केले जाते. ठीक आहे. चला आता दुसरी मुद्द्याची गोष्ट, डबल एंट्री सिस्टम जी आहे, डबल एंट्री सिस्टम त्याच्यात 2 टर्म्स यूज केल्या जातात, डेबिट आणि क्रेडिट. ठीक आहे. नाव लक्षात ठेवा, डेबिट आणि क्रेडिट. अख्ख्या पुढे अकाउंटमध्ये आपण ते बघणारच आहोत बाय, तर त्याचा काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही येणार. डेबिट आणि क्रेडिट. सो स्टुडंट्स, रेकॉर्डिंग ऑफ अकाउंटिंग इन्फॉर्मेशन त्याच्यात इंडियन सिस्टम आहे, इंग्लिश सिस्टम आहे. इंडियन सिस्टम आपल्या सिलेबसचा पार्ट नाही आहे. ठीक आहे. इंग्लिश सिस्टममध्ये सिंगल एंट्री आणि डबल एंट्री हा आपला सिलेबसचा पार्ट आहे, त्याच्याबद्दल मी बोलतोय. सिंगल एंट्री सिस्टम म्हणजे काय असतं? द सिस्टम ऑफ अकाउंटिंग रेकॉर्ड्स ओनली कॅश बुक. ओके. दिस सिस्टम ऑफ अकाउंटिंग. सिंगल एंट्री सिस्टम म्हणजे अशी एक सिस्टम आहे ज्याच्यात ओनली कॅशबुक अँड पर्सनल अकाउंट्स. काय मेंटेन केलं जातं याच्यात? फक्त कॅशबुक आणि पर्सनल अकाउंट. जसं तुम्हाला आता पानवाल्याचं उदाहरण जर आठवत असेल, काही वेळा आधी आपण पानटापरीवर होतो ना, अरे म्हणजे एक्झाम्पलमध्ये पानच्या शॉपवर होतो ना आपण, तर त्या पानवाल्याला जेव्हा विचारलं होतं किती पैसे बाकी, त्याने इमिजिएटली आन्सर दिलं का नाही लगेच 1 मिनिटात, एवढे आहेत असं. कसं सांगितलं होतं? जस्ट ऑन द बेसिस ऑफ सिंगल एंट्री सिस्टम. तिथं डबल एंट्री काय नव्हती. त्याला म्हटलं कसं काय मेंटेन करतो? हे बघा सर, मी असं लिहून ठेवतो, एवढे पैसे आहे आणि तुमचे पैसे आले का मी त्याला गोल करून देतो. असं बी कोणी असतं, गोल करून देतो, संपला विषय. किंवा दुसऱ्या साईडला लिहून ठेवतो सर पैसे आले. तर स्टुडंट्स, दिस इज जस्ट अ कॅश बुक. फक्त पैसे आले किती, गेले किती, हा हिशोब जिथे ठेवला जातो दॅट इज कॅश बुक. ठीक आहे. आणि पर्सनल अकाउंट्स. तर पर्सनल अकाउंट्स काय लोचा आहे? पर्सनल अकाउंट का बरं बनवलं जातं? पर्सनल अकाउंट याच्यासाठी की आपल्याला हे समजावं की कोणाकडनं किती पैसे घ्यायचे आहेत किंवा किती पैसे द्यायचे आहेत, पे करायचे. हाऊ मच अमाऊंट वी हॅव टू रिसीव्ह फ्रॉम समवन और हाऊ मच अमाऊंट वी हॅव टू पे टू समवन. टू गेट दिस इन्फॉर्मेशन वी हॅव टू प्रिपेअर पर्सनल अकाउंट्स. तो सिंगल एंट्री सिस्टम ही अनसायंटिफिक मेथड आहे, इलॉजिकल मेथड आहे. म्हणून याला नाव पण खूप सुंदर दिलंय पोरांनो. नाव बघा काय आहे? इनकम्प्लीट रेकॉर्डिंग सिस्टम. नावच इनकम्प्लीट आहे त्याचं. ठीक आहे. तो इनकम्प्लीट रेकॉर्डिंग सिस्टम, त्याला सिंगल एंट्री सिस्टम म्हणतात. आणि त्याच्यात फक्त कॅशबुक आणि पर्सनल अकाउंट प्रिपेअर केले जातात. नॉमिनल अकाउंट वगैरे याच्यात काही प्रकार येत नाही, 2 इफेक्ट पण दिले जात नाही. ठीक आहे. सो दिस सिस्टम डज नॉट प्रोव्हाइड ॲक्युरेट इन्फॉर्मेशन अबाउट फायनान्शियल पोझिशन. याच्यामुळे आपल्याला बिझनेसची ॲक्युरेट इन्फॉर्मेशन नाही भेटत. आता सिंगल एंट्री सिस्टम कामाची नाहीये, बोले तो डबल एंट्री सिस्टम लई भारी आहे ना भावा, विषयच येत नाही ना. एक सिस्टम जर त्यांनी सांगून दिली सिंगल एंट्री सिस्टम आहे आणि ती कामाची नाहीये, बोले तो डबल एंट्री सिस्टम लई भारी, ओके इसको डबल लाइक ठोको. डबल एंट्री सिस्टम बोले तो डबल लाइक ठोको. स्टुडंट्स, ही डबल एंट्री सिस्टम आपल्याला पूर्ण अकाउंटिंगमध्ये कामात येणार आहे, त्याच्यामुळे ते समजून घ्या प्रॉपर. येस अजितजी, तुम्ही जे म्हणतात ना बही खाता, बही खाता आय थिंक जर्नलला किंवा लेजरला काहीतरी म्हणतात बहुतेक बही खाता. आणि आधी एक 1200 म्हणजे 12th सेंचुरीमध्ये त्याला देशी नामा म्हणायचे. 12th सेंचुरीमध्ये अकाउंटिंग जेव्हा शोधून काढलं होतं चाणक्यानी शोधून काढलं होतं, त्यांच्या बुकमध्ये देशी नामा लिहिलेलं आहे. ठीक आहे. 12व्या सेंचुरीमध्ये देशी नामा. येस, बॅक टू द पॉइंट.
डबल एंट्री सिस्टम. Double entry system is the most scientific method of recording all the business transaction in the books of accounts. तर जे पण बिझनेसमध्ये ट्रान्झॅक्शन झाले ते रेकॉर्ड करून ठेवण्यासाठी सर्वात सायंटिफिक मेथड बोलले तर डबल एंट्री सिस्टम मेरे भाई. डबल एंट्री सिस्टम इज द मोस्ट सायंटिफिक मेथड. तर अकॉर्डिंग टू दिस सिस्टम वन अकाउंट इज टू बी डेबिटेड. याच्यानुसार एक अकाउंटला डेबिट करा आणि दुसऱ्या अकाउंटला क्रेडिट करा. सिंपल. एक डेबिट पाहिजे एक क्रेडिट पाहिजे. सर एक एकच डेबिट पाहिजे. नॉट नेसेसरी. नॉट नेसेसरी. एक डेबिट असेल 2-4 क्रेडिट आहे तरी चालेल पण डेबिटची टोटल आणि क्रेडिटची टोटल मॅच झाली पाहिजे. तर 2 डेबिट राहिले आणि 2 क्रेडिट राहिले तर चालेल, नो प्रॉब्लेम. दोन्ही डेबिट आणि दोन्ही क्रेडिटची टोटल मॅच झाली पाहिजे. तर मल्टिपल डेबिट आणि एक क्रेडिट अरे कसं पण चालेल यार, कॉम्बिनेशन कसं पण चालेल. 2 डेबिट एक क्रेडिट एक कसं एक विचारा. बस सिंपल काय आहे, एव्हरी डेबिट हॅज इक्वल अँड करस्पॉन्डिंग क्रेडिट. जेवढे डेबिट असतील जेवढे क्रेडिट असतील दोघांची टोटल मॅच झाली पाहिजे. विषय संपला. तो बोलते डबल एंट्री सिस्टम. ओके बच्चों, भेजे में घुस रेला ना? भेजे में घुस रहा है क्या नहीं? केमिकल लोचा फटाफट फटाफट रिप्लाई करके बताओ. भेजे के अंदर एंट्री हुई क्या नाही स्टुडंट्स? डबल एंट्री सिस्टम मध्ये आपण पुढे जातोय. डेफिनेशन ऑफ डबल एंट्री सिस्टम. तर डेफिनेशन आम्हाला विचारतील का? नाही विचारणार नाही पोरांनो. MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू बघतोय ना आपण. सो डेफिनेटली देर इज नो स्कोप टू आस्क डेफिनेशन. ठीक आहे. बट पॉईंटच्या क्लॅरिटीसाठी अजून थोडं क्लिअर व्हावं म्हणून तुम्हाला जस्ट सांगून देतो. ठीक आहे. सो एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन हॅज 2 फोल्ड इफेक्ट. 2 फोल्ड इफेक्ट म्हणजे प्रत्येक ट्रान्झॅक्शनला 2 इफेक्ट असतात. एव्हरी ट्रान्झॅक्शन हॅज 2 इफेक्ट. सिंपल स्टुडंट्स. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही मला फीस पे केली. ठीक आहे. तर तुमच्याकडनं पैसे गेले आणि माझ्याकडे माझी इन्कम झाली. फीज नावाने माझी इन्कम झाली ना. तुमच्याकडनं पैसे गेले आणि माझ्यासाठी इन्कम झाली म्हणजे ऑफकोर्स देर इज 2 इफेक्ट. ठीक आहे. सपोज मी शॉपमध्ये बसलोय आणि हा प्रोडक्ट घेऊन बसलोय. कोणी डाईस घेतं का रे? कोणी डाईस घेतं का रे? असं काहीतरी घेऊन बसलोय मी. तुम्ही शॉपमध्ये आले, तुम्ही 100 रुपीज पे केले, मी तुम्हाला डाईस दिला. सो ऑफकोर्स व्हॉट कम्स इन? कॅश कम्स इन फॉर मी अँड दिस डाईस गोज आउट. सो समथिंग कम्स इन अँड समथिंग गोज आउट. प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये 2 इफेक्ट आहे. काहीतरी येत आहे काहीतरी जात आहे. त्याला म्हणतात 2 फोल्ड इफेक्ट. अँड दॅट इट अफेक्ट्स 2 अकाउंट्स इन अपोजिट डायरेक्शन. त्याच्यामुळे 2 अकाउंटवर इफेक्ट होतो अपोजिट डायरेक्शनमध्ये. अपोजिट डायरेक्शन म्हणजे लेफ्ट राईट नाही, डेबिट आणि क्रेडिट हे 2 अपोजिट डायरेक्शन. ठीक आहे. अँड इफ अ कम्प्लीट रेकॉर्ड इज टू बी मेड ऑफ ईच सच ट्रान्झॅक्शन इट वुड बी नेसेसरी टू डेबिट 1 अकाउंट अँड क्रेडिट अनदर अकाउंट. आणि जर आपल्याला कम्प्लीट रेकॉर्ड मेंटेन करायचं असेल तर एक अकाउंटला डेबिट द्यावंच लागेल, दुसऱ्याला क्रेडिट द्यावंच लागेल. ठीक आहे. सो इट इज द रेकॉर्डिंग ऑफ 2 फोल्ड इफेक्ट ऑफ एव्हरी ट्रान्झॅक्शन दॅट हॅज गिवन राईज टू डबल एंट्री सिस्टम. So students, it is the recording of 2 fold effect. हे जे 2 fold effect होत आहे प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे तेच रेकॉर्ड करून ठेवणं. ठीक आहे. तेच कुठेतरी रेकॉर्ड करून ठेवणं. दॅट इज डबल एंट्री सिस्टम. ठीक आहे. येस. हां स्टुडंट्स, मला प्लीज मेसेज करून सर्वांनी सांगा तुम्हाला BCom कंप्लीट होऊन किती वर्ष झाले. मला ॲक्च्युली हे खूप कामात येणार आहे की तुम्हाला कोणत्या हिशोबाने ट्रीट करावं ते समजण्यासाठी खूप कामात येणार आहे. ओके. न्यूमेरिकल्सवर भर कमी राहील, फॅक्टवर जास्त राहील 100%. पण त्या फॅक्टच अशा आहे की त्याच न्यूमेरिकलला कामात येतील. आपण अशा बघणार आहे फॅक्ट. ठीक आहे. आता हे ॲडव्हान्टेज आहे. ॲडव्हान्टेज स्टोरी विचारतील आहे तुम्हाला. असा क्वेश्चन नाही येऊ शकत तर तो आपण बघणारच नाही आहे. आपण फॅक्टच अशा बघणार आहे की ज्या तुम्हाला एक्झाममध्ये इवन प्रॅक्टिकल न्यूमेरिकल सॉल्व्ह करायसाठी सुद्धा हेल्पफुल राहतील. ठीक आहे. डबल काम होगा भाई. अरे बापरे 10 वर्ष झाले अशोकजी. ओके. स्टॉम गणेश भाई 5 वर्ष. ठीक आहे. प्रवीण 9 इयर्स. 4-5 वर्ष झाले. ओके. पहिला ही दिने अंडरस्टँड हो गया ना. गुड. प्रवीण जी बघा तुम्ही 9 वर्षानंतर आज लेक्चर करताय तरी समजतंय ना. समजेल 100% समजेल यार. स्टुडंट्स 8 इयर्स पासून टीचिंगमध्ये आहे मी. डोंट वरी. इवन आय एम चार्टर्ड अकाउंटंट. बरेच जणांना नाही माहिती आहे किंवा नाही माहिती नाही, चार्टर्ड अकाउंटंट आहे. पण चार्टर्ड अकाउंटंट असल्यासोबत टीचिंगचा टॅग आहे. आय एम टीचर. आय एम चार्टर्ड अकाउंटंट बाय माय क्वालिफिकेशन बट आय एम टीचर बाय माय पॅशन. मागच्या 7 वर्षापासून मी माझं स्वतःचं पण इन्कम टॅक्स रिटर्न फाईल नाही करत. दुसरा CA ज्याला मी डॉक्युमेंट देतो तो रिटर्न फाईल करतो. सो स्टुडंट्स दॅट मच स्पेसिफाईड इन क्लासेस. सो डोंट वरी अबाउट इट. तुम्ही एकदम सेफ हँडमध्ये आहे आणि तुम्हाला क्वालिटी भेटेलच. हां नाईस क्वेश्चन अजितजी. ठीक आहे. ऑलमोस्ट सगळ्यांना 5 वर्षापेक्षा जास्त वेळ झालेला आहे BCom कंप्लीट करून. ठीक आहे. BBA इलिजिबल आहे का? तर आन्सर इज नो. BBA वाले इलिजिबल का बरं नाही आहे?
कारण BBA हे व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट कॅटेगरीमध्ये येतं. याचं क्रायटेरिया काय आहे? कॉमर्स ग्रॅज्युएशन. ते मॅनेजमेंट ग्रॅज्युएशनमध्ये येतं BBA. ठीक आहे. सो BBA क्वालिफिकेशन इज नॉट अलाउड इन दिस. हां, डेफिनेटली पायलजी न्यूमेरिकल्स पण घेणार आणि थेरी पण घेणार, डोंट वरी. ठीक आहे. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. स्टुडंट्स, क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्सवर आपण येऊया. देर आर बेसिकली 2 टाइप्स ऑफ अकाउंट्स. ठीक आहे. देर आर 2 टाइप्स ऑफ अकाउंट्स, पर्सनल आणि इम्पर्सनल. पर्सनल आणि इम्पर्सनल या 2 कॅटेगरी आहेत. आता इम्पर्सनल अकाउंट जे आहे, इम्पर्सनलमध्ये पण 2 कॅटेगरी, रिअल आणि नॉमिनल. स्टुडंट्स, याच्यावर 100% एक क्वेश्चन एक्झाममध्ये येणार आहे, त्याच्यामुळे लक्ष द्या. नजर हटी, दुर्घटना घटी, ऑन दी स्पॉट गेम होऊन जाईल. ऑन दी स्पॉट गेम होऊन जाईल, विषयच येत नाही जर याच्यात लक्ष नाही दिलं तर. कारण हा एकदम म्हणजे टॉपिकची जान आहे. हे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स खूप कामात येणार आहे आपल्याला. ठीक आहे. येस स्टुडंट्स, पर्सनल अकाउंट बेसिकली 3 अकाउंट लक्षात ठेवा. पर्सनल, रिअल, नॉमिनल. ठीक आहे. आता आपण बघू एक्झॅक्टली पर्सनलमध्ये काय येतं, रिअलमध्ये काय येतं, नॉमिनलमध्ये काय येतं. टाइप्स ऑफ अकाउंट्स. टाइप्स ऑफ अकाउंट्स, रिअल, नॉमिनल, पर्सनल. जर तुम्ही लेक्चर पाहत असाल, लिहित नसाल ना, डायरेक्ट रात्री स्वप्नात येणार आहे बरं मी आज. पाहून घ्या, विचार करून घ्या. रात्री स्वप्नात त्रास नाही द्यायचा असेल तर आत्ताच लिहून टाका. ओके. ज्याचं जस्ट कंप्लीट झालं कॉमर्स ग्रॅज्युएशन, तुम्ही खूप लकी आहेत, खूप लकी आहे. तुम्हाला यांच्यापेक्षा त्रास नाही होणार आहे. 10-10 वर्ष ज्यांना झाले त्यांना खूप मेहनत करावी लागेल. ठीक आहे चैतन्यजी. स्टुडंट्स, समजा आपल्याकडे एखादी ॲसेट किंवा प्रॉपर्टी असेल. मेरे पास गाड़ी है, बंगला है, दौलत है, शोहरत है और माँ भी है. अरे भाई, माँ को फिलहाल बाजू में रखते, बाकी जो बोला ना मैंने सब कुछ, गाड़ी, बंगला, दौलत, शोहरत, जो भी है, ये सब कुछ मेरा ॲसेट आहे, प्रॉपर्टी आहे, ज्याला आपण मराठीत मालमत्ता म्हणतो. हे सगळं रिअल अकाउंट आहे. ज्या गोष्टी रिअलमध्ये आपल्याला दिसतात, याच्यात पण सगळ्या गोष्टी दिसतात असं नाही आहे, पण ज्या गोष्टीमध्ये रिअलमध्ये व्हॅल्यू आहे दे आर रिअल अकाउंट. ते सगळे रिअल अकाउंटमध्ये येतात. ठीक आहे. स्टुडंट्स, याच्यानंतर आपण लगेच क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. बी ॲक्टिव्ह. तुमचं जेवढं ॲक्टिव्हनेस राहील तेवढं सॉल्व्ह करायला पण आपल्याला मजा येईल. पूर्ण कन्फर्म म्हणजे एकदम 100% जुडून जा. तुमचे आन्सर आले पाहिजे कंटिन्युअसली. यस दीपक जी, मराठी नहीं समझता तो भाई आपके लिए हम दिल से सॉरी बोलते हैं, बिकॉज मेजॉरिटी स्टूडेंट्स बिलोंग टू मराठी. ठीक है. हम वो भी पोल रेस करने वाले, मराठी या हिंदी आपको जो चाहिए, जो मेजॉरिटी बच्चे बोलेंगे अपन सबके साथ है. हमें कोई दिक्कत नहीं है. वी आर कंफर्टेबल इन एव्हरीथिंग. ठीक है. नेक्स्ट पॉइंट, नॉमिनल. नॉमिनल अकाउंटमध्ये स्टुडंट्स, नॉमिनल म्हणजे नाममात्र. ठीक आहे. नॉमिनल या शब्दाचा अर्थ म्हणजे नाममात्र. तो नाममात्र म्हणजे काय? अशा गोष्टी ज्या फक्त नावाला आहे, रिअलमध्ये नाहीच आहे. रिअलमध्ये त्या गोष्टी नाहीच आहे. आता स्टुडंट्स, तुम्ही सगळे किंवा तुमच्या पॅरेंट्सला तुम्ही बघितलं असेल, ज्यांचे पॅरेंट्स जॉब करतात तुम्ही बघितलं असेल, ते जॉब करतात, त्यांना काय भेटतं? काय भेटतं? सॅलरी भेटते. ओके. सॅलरी बघितली कोणी तुमच्यापैकी? सॅलरी बघितली कोणी? अरे सर, मग घरी येताना सॅलरी मंथ एंडला पप्पा घेऊन येतात सॅलरी. अरे हो, मंथ एंडला सॅलरी येते. कशी असते सॅलरी? बघितली? अशी गोरी असते, काळी असते, पिवळी असते, ढवळी असते, मोठी असते, छोटी असते, कशी असते? नाही दिसत ना? अरे ते जे तुम्ही पाहिले ते पैसे होते. पैसे जे घरी घेऊन आले पप्पा ते पैसे होते. आणि पैसे दिज आर ॲसेट. मनी इज अवर ॲसेट. ठीक आहे. तर स्टुडंट्स, बिकॉज मनी इज अवर ॲसेट, ती आपली रिअल अकाउंट आहे. बाकी सॅलरी ही गोष्ट दिसतच नाही, ती फक्त नावाला आहे. सॅलरीच्या नावाने पैसे भेटले, सॅलरीचं स्वतःचं एक्झिस्टन्स नाहीये. सॅलरी नाही दिसत, सॅलरी दिसणारी गोष्टच नाहीये. इट इज नॉमिनल अकाउंट. ठीक आहे. दुसरं नेक्स्ट क्वेश्चन मी तुम्हाला विचारतो स्टुडंट्स, सॅलरी आपला एक्सपेन्स आहे का इन्कम आहे? तुम्ही आन्सर द्या, तोपर्यंत मी पुढे जातो. ठीक आहे. मी पुढच्या पार्टवर जातोय, तुम्ही आन्सर द्या, मी परत येईल तुमच्या आन्सरवर. येस येस, व्हेरी नाईस, मस्त आन्सर येत आहे, पूर्ण मजा येते मला, एकदम रिलिव्हंट आन्सर येत आहे. येस. हां, नॉमिनल अकाउंटबद्दल आपण बोलत होतो. स्टुडंट्स, सॅलरी याच्यात नॉमिनल अकाउंटमध्ये एक्झाम्पल मी सांगितलं सॅलरीचं. तर स्टुडंट्स, आपल्या लाईफमध्ये कोणताही एक्सपेन्स झाला किंवा इन्कम झाली, या दिसणाऱ्या गोष्टी नाही आहे.
एक्सपेन्स किंवा इन्कम या दिसणाऱ्या गोष्टी नाहीये. दीज आर नॉट व्हिजिबल. दे आर जस्ट फॉर नेम सेक. फक्त नावासाठी आहे, नाम मात्र आहे, त्यांचं रिअल एक्झिस्टन्स नाहीये. त्याला म्हणतात नॉमिनल अकाउंट. ठीक आहे. जसं एक्झाम्पल जस्ट सॅलरी. ठीक आहे. आन्सर आला असेल आता सर्वांचं. एम्प्लॉयरसाठी एक्सपेन्स. ठीक आहे स्टुडंट्स. आता ऑफकोर्स तुम्ही सर्व डोक्यात एक घेऊन चालले की तुम्हाला एक्झाम क्रॅक करायची आहे, आणि जर एक एक्झाम क्रॅक करायची आहे तर सॅलरी तुमच्यासाठी इन्कम आहे. ते सगळं ठीक आहे, पण हा सब्जेक्ट जोपर्यंत तुम्ही शिकत आहात आणि जोपर्यंत माझ्यासोबत जुडलेले आहात तर डोक्यात सेट करून घ्या की सॅलरी आपल्यासाठी एक्सपेन्स आहे, बिकॉज वी आर बिझनेसमॅन अँड नॉट एम्प्लॉई. तर असं का काय आम्हाला तर जॉब पाहिजे सर, असं थोडी चालतं. अरे चालतं ठीक आहे, रिअल लाईफमध्ये काही करा, पण अकाउंटिंग आपण बिझनेसमॅनचीच करतो, सॅलरीड माणसाची नाही करत आहे. वी आर डुईंग अकाउंटिंग ऑफ बिझनेसमॅन, अँड बिंग अ बिझनेसमॅन वी शुड कन्सिडर इट ॲज अ सॅलरी. ठीक आहे. डोक्यात सेट करून घ्या याच्या पुढे. आता सॅलरी आपला एक्सपेन्स आहे. ठीक आहे. सॅलरी आपला एक्सपेन्स आहे अकाउंट सब्जेक्टमध्ये ॲटलिस्ट. सो ही पण नॉमिनल अकाउंट आहे, कारण सॅलरी दिसणारी गोष्ट नाही आहे. नेक्स्ट फीज. आता तुम्ही मला फीज दिली. ठीक आहे. फीज पे केली तुम्ही, माझ्या अकाउंटला पैसे आले. फीज तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला, अरे यार लई खर्च झाला यार, फीज देऊन टाकली सरांना, लई खर्च होऊन गेला. ठीक है, हा तुमचा पॉइंट ऑफ व्यू. माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने क्या बात है, पैसे आ गए अपने अकाउंट में, फीज आ गई, सगळं ठीक आहे. तुम्ही पण फीज नाव घेताय, मी पण फीज नाव घेतो, पण फीज इज नॉट अ रिअल थिंग. फीज ही दिसत नाहीये, दिसणारी गोष्ट नाहीये. तुम्ही जे दिले ते पैसे दिले, पैसे दिसताय, बँक बॅलन्स दिसतोय. फीज ही गोष्ट दिसत नाहीये. इट इज नॉट विजिबल थिंग. आणि बिकॉज इट इज नॉट विजिबल, ते फक्त नाम मात्र आहे. फीज हे फक्त नाव आहे. फीजच्या नावाने पैसे दिले, फीज हे नाव आहे. फीजला रिअल एक्झिस्टन्स नाहीये. फीजचं स्वतःचं अस्तित्व नाहीये काहीच. म्हणून फीजचं स्वतःचं अस्तित्व नसल्यामुळे ते नॉमिनल अकाउंट आहे. ठीक आहे. आणि लास्ट पर्सनल अकाउंट. स्टुडंट्स, कोणताही पर्सन असेल, जसं की नॅचरल पर्सन. नॅचरल पर्सन म्हणजे कोण? वी ऑल आर नॅचरल पर्सन मॅन. यू, मी, एव्हरीवन, वी ऑल आर नॅचरल पर्सन. ठीक आहे. साक्षी आहे, पायल आहे, मयूर आहे, संदीप आहे, सिद्धेश आहे, जेवढे पण नाव घेईल ना मी, हे सगळे रिअल अकाउंट आहे, सॉरी पर्सनल अकाउंट आहे. बिकॉज वी आर नॅचरल पर्सन. आपण आईच्या गर्भातून आलेलो आहोत. ओके. वी ऑल आर नॅचरल पर्सन्स. ओके. नेक्स्ट, तर याच्यात अजून कोण येतं मग? नॅचरल शिवाय अजून कोण असतं? आर्टिफिशियल पर्सन. अरे रोबोट पिक्चर नाही पाहिला का? ए चिट्टी चिट्टी रबो, ओ चिट्टी चिट्टी रबो. आर्टिफिशियल पर्सन आहे ना. सो स्टुडंट्स, आर्टिफिशियल पर्सन म्हणजे समजा एखाद्या इन्स्टिट्यूटचं नाव आहे, एखाद्या युनिव्हर्सिटीचं, पुणे युनिव्हर्सिटीचं नाव आहे ना, तर हे पर्सनल अकाउंट आहे, बट ते आर्टिफिशियल पर्सन आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया हे पर्सनल अकाउंट आहे, बट आर्टिफिशियल पर्सन आहे, कारण स्टेट बँक ऑफ इंडिया नावाचा कोणी लिव्हिंग ॲनिमल नाहीये, माणूस नाहीये कोणी दिसणारा. ही एक इन्स्टिट्यूट आहे, एक हॉस्पिटल आहे, एक ऑर्गनायझेशन आहे, युनिव्हर्सिटी आहे, एखादं संस्थेचं नाव आहे, बिझनेसचं नाव आहे. हे सगळे आर्टिफिशियल पर्सन आहे. ठीक आहे. नेक्स्ट, लास्ट, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन. रिप्रेझेंटेटिव्हला आय डोंट रिमेंबर मराठीत काय म्हणतात, पण रिप्रेझेंट करणं म्हणजे प्रतीक. बरं ठीक आहे, तर एक्सप्लेन करतो मी एक्झाम्पल सहित. येस, हां पायलजी बरोबर, फीज नॉमिनल अकाउंट आहे. आर्टिफिशियल, हां सही एक्झाम्पल आहे मयूर. नेक्स्ट, सो स्टुडंट्स, रिप्रेझेंटेटिव्ह पर्सन म्हणजे एखाद्या नावाला रिप्रेझेंट करणारा. ठीक आहे. एक्झाम्पल आता मी आधी रिअल पर्सन म्हणजे ॲक्च्युअल पर्सनचं देतो, मग याच्यावर येतो. आता जसं मोदीजी आउट ऑफ इंडिया गेले तर एकटे किंवा 10 जण फॉर एक्झाम्पल गेले असतील. ते जर गेले तर ते कोणाला रिप्रेझेंट करताय? इंडियाला रिप्रेझेंट करताय. 140 करोडचा आपला देश, 140 प्लस झाला ॲक्च्युली आता. तर आपल्याला रिप्रेझेंट करणारा एक पर्सन, ते झाले आपले रिप्रेझेंटेटिव्ह. राईट. तर मोदीजी कुठे गेलं तर ते इंडियाला रिप्रेझेंट करताय. आपले चीफ मिनिस्टर कुठे गेले तर ते महाराष्ट्राला रिप्रेझेंट करताय, अँड सो ऑन. ठीक आहे. हे झाले रिअल नॅचरल पर्सनचे एक्झाम्पल. आता मी एक्झाम्पल देतो रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनचं. स्टुडंट्स, समजा मला सॅलरी पे करायची बाकी आहे. सॅलरी, जसं स्टुडंट्सने आता आन्सर पण दिलं, सॅलरी नॉमिनल अकाउंट आहे, एक्सेप्टेड. सॅलरी ऑफकोर्स आपला एक्सपेन्स किंवा इन्कम जे पण असेल तर तो आपल्यासाठी ऑफकोर्स एक्सपेन्स आहे. तो जर सॅलरी आहे तर तो नॉमिनल अकाउंट आहे. पण सॅलरीच्या नावाच्या आधी समजा आउटस्टँडिंग लागलं. ठीक आहे. आउटस्टँडिंग लागेल तर पूर्ण नाव लिहितो मी, आउटस्टँडिंग सॅलरी. तर हे आउटस्टँडिंग सॅलरी म्हणजे काय? आम्ही ते ऐकलंय सर, परफॉर्मन्स वगैरे झाला ना, जजेस उठता, शिट्ट्या बिट्ट्या वाजवता, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. तसं आउटस्टँडिंग सॅलरी काही आहे का?
त्याचा याचा काहीच संबंध नाही. असल्यास फक्त योगायोग समजावा. स्टुडंट्स, आउटस्टँडिंग सॅलरी म्हणजे काय? सॅलरी द्यायची बाकी आहे. ठीक आहे. येस, प्रतिनिधी व्यक्ती. ओके साक्षीजी, जबरदस्त. तर स्टुडंट्स, जर एखाद्या पर्सनला, आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे 20 लेबर आहे आणि 20 लेबरला सॅलरी पे करायची आहे, तर 20 लेबरचे नाव न लिहिता मी फक्त आउटस्टँडिंग सॅलरी लिहिल किंवा सॅलरी पेएबल लिहिल. जर मी सॅलरी पेएबल लिहिलंय म्हणजे त्या 20 एम्प्लॉईला रिप्रेझेंट करतंय ते नाव, त्याला म्हणतं आउटस्टँडिंग सॅलरी. जर कोणत्याही नावाच्या पुढे किंवा मागे आउटस्टँडिंग, त्याच्यानंतर पेएबल किंवा रिसिवेबल किंवा प्रीपेड किंवा अनपेड, पेड इन ॲडव्हान्स असे जर काही नाव लागले तर समजून घ्या ते रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट आहे. ठीक आहे. म्हणजे कोणतंही, आता समजा रेंट आहे, प्रीपेड रेंट, अनपेड रेंट, पेएबल, रेंट पेएबल, रेंट रिसिवेबल, तर नावाच्या पुढे किंवा मागे आउटस्टँडिंग, अनपेड, प्रीपेड, पेड इन ॲडव्हान्स, रिसिव्ड इन ॲडव्हान्स असं काही पण लागलं, इवन प्री रिसिव्ड पण येऊ शकतं, प्री रिसिव्ड किंवा ॲरियर्स म्हणजे पण तेच आउटस्टँडिंगच त्याचा अर्थ आहे, बाकी आहे. हां, ॲक्रूड इन्कम, सही बात आहे गायत्रीजी, व्हेरी नाईस. ॲक्रूड इन्कम म्हणजे इन्कम रिसिव्ह करणं बाकी आहे, ज्याला रिसिवेबल आपण म्हटलं होतो. तर स्टुडंट्स, नाम अनेक भावना एक, हे सगळ्यांचा अर्थ एवढंच आहे की हे सगळे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट आहेत. ठीक आहे. येस, राईट, गुड, मजा आ गया बच्चो. स्टुडंट्स, मला समोर 10 स्टुडंट जरी असले, 1000 पाहिजे असं काही नाही आहे, 10 जर असले ना तुमच्यासारखे तरी मजा आहे. एवढं ॲक्टिव्ह आणि एवढे आन्सर देत असले ना, धमाल येणार आहे आपल्याला, म्हणजे पूर्ण 60 तास आपण मजा करणार आहे एकदम. स्टूडेंट्स, अपन पढ़ेंगे, पूरा पढ़ेंगे, लेकिन सीरियस काहे को होने का? सीरियस तो पेशेंट होता है भाई. अपन स्टूडेंट है, अपने को सीरियस नहीं होने का है, मजा लेके पढ़ने का. एवढा भारी सिलेबस आहे ना, सिरियस व्हायची गरज नाही आहे. ठीक आहे. हां, तो कंक्लूड करतो आता. टाइप्स ऑफ अकाउंट्स 3, रिअल, नॉमिनल, पर्सनल. तो जर आपल्याकडे काही ॲसेट किंवा प्रॉपर्टी असेल तर ते रिअल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंट, सॅलरी आहे, रेंट आहे, असं काही असेल तर ते नॉमिनल अकाउंट आहे. समजा एखाद्या पर्सनचं नाव घेतलं, ABCD कोणत्याही पर्सनचं नाव घेतलं, तर हे सगळे पर्सन जे आहेत ते नॅचरल पर्सन आहे. असोसिएशनचं, इन्स्टिट्यूशनचं वगैरे नाव असेल तर ते आर्टिफिशियल पर्सन आहे, म्हणजे ॲट द एंड पर्सनल अकाउंटच झालं ते पण. आणि हे सगळे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट आहे. ठीक है. तो स्टूडेंट्स, हो जाओ रेडी क्वेश्चंस के लिए. हम पूछेंगे क्वेश्चन और आप देंगे आंसर. आंसर कसं द्यायचं फटकन सांगतो. आपल्याकडे टाइम लिमिटेड आहे आणि काम अनलिमिटेड आहे. टाइम लिमिटेड आणि काम अनलिमिटेड. तर तुम्हाला आन्सर द्यायचंय आर फॉर रिअल अकाउंट, एन फॉर नॉमिनल, पी फॉर पर्सनल. एवढंच आन्सर द्यायचंय एकदम शॉर्टमध्ये, पूर्ण लिहायला वेळ नाही आपल्याकडे. RNP, रियल, नॉमिनल, पर्सनल. सो क्वेश्चन आपके सामने स्क्रीन पे, स्क्रीन तो इधर ही है भाई, स्क्रीन तो इधर ही है. स्क्रीन पे क्वेश्चन अपन लेके आ जाते हैं. स्क्रीन क्वेश्चन तक पहुंचा दे हमें जल्दी. क्वेश्चन एक क्वेश्चन आ गया. स्टूडेंट्स, क्वेश्चन आपके सामने स्क्रीन पे ये रहा. कंप्यूटर जी, पहला सवाल, क्लासिफाई द फॉलोइंग अकाउंट्स इन रियल, पर्सनल, नॉमिनल. कंप्यूटर जी ने पहला सवाल पूछा है स्टेशनरी अकाउंट. बच्चों, आप हॉट सीट पर बैठे हो और हॉट सीट पर बैठे बैठे आपको फटाफट से क्लिक करना है. 10 सेकंड मिल रहे हैं आपको. फास्टर फिंगर्स फास्ट काहीतरी असतं ते KBC मध्ये. पूर्ण पार्ट नाही माझं, थोडेसे एपिसोड मिस झाले. यस, तो फटाफट से आपको आंसर देना है. स्टेशनरी अकाउंट किस टाइप का अकाउंट है? फास्ट फास्ट फास्ट. आणि स्टुडंट्स, माझी एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आन्सर देताय ना, आन्सर देताना असं द्या. फॉर एक्झाम्पल 1N 2P असं टाईप करा. ठीक आहे. म्हणजे ते मध्ये ते सिम्बॉल टाईप नाही केलं तरी चालेल. होतं काय सर स्टुडंट्स, यूट्यूबमध्ये थोडंसं फ्रिक्वेन्सी टाईमचा ड्युरेशनचा गॅप असतो. मी क्वेश्चन विचारण्यापर्यंत तुमच्या आन्सर देण्यामध्ये, मी दुसऱ्या क्वेश्चनला जाईल, तुमचं पहिलेच आन्सर राहील. ठीक आहे. तर आता जस्ट शॉर्टमध्ये एवढंच लक्षात ठेवा, आन्सर देताना तुम्ही हे पण सांगा क्वेश्चन नंबर काय ते. ठीक आहे. तो यस कंप्यूटर जी, नॉमिनल अकाउंट को लॉक कर दिया जाए. अरे रियल अकाउंट भी आंसर आया रे भाई. यस, रियल अकाउंट को नहीं, नॉमिनल अकाउंट को लॉक कर दिया जाए. तो बच्चों की फरमाइश है, नॉमिनल अकाउंट को लॉक कर दिया और ये सही जवाब. म्हणून तर ग्रीन कलर मध्ये आला ना.
ग्रीन कलरमध्ये आलं म्हणजे हम पे किसने हरा रंग डाला असं नाही होत. ग्रीन कलरमध्ये आहे म्हणजे डेफिनेटली युअर आंसर इज राइट. ओके स्टूडेंट्स, लास्ट पार्ट बचा है लेक्चर का. फटाफट से एक्टिव हो जाओ, आपके फ्रेंड्स को भी जल्दी से ज्वाइन कर लो अगर करना है तो, और आंसर फटाफट आने चाहिए. ठीक है. सेकंड महेश अकाउंट. महेश अकाउंट यस, सगळ्यांचं म्हणणं एकच आहे, तू पी. ठीक आहे, तू पी म्हणजे मला सांगताय का ते कळलं नाही. तू पी आता कळलं. टूचा आंसर पी आहे असं. ओके, तो टू का आंसर पी लॉक किया जाए. सही जवाब कंप्यूटर जी. पर्सनल अकाउंट महेश इज रियल नॅचरल पर्सन. आपल्याला आता ते डिटेलमध्ये घेणं नाही आहे, नॅचरल बिसरल गेलं, जस्ट इन्फॉर्मेशनसाठी सांगतोय. नेक्स्ट मशिनरी अकाउंट. मशिनरी अकाउंट फास्ट. मशिनरी 3 आन्सर आले. थर्डचं आर. ओके, साक्षीजी सेज आर. ओके यस, मशीनरी रियल. राजेश्री सही जवाब. राजेश्री जी, आई थिंक आपने थोड़ी देर पहले पूछा था लेक्चर के बारे में, डेली लेक्चर होतील का, तो आन्सर इज यस. डेली लेक्चर होतील आणि डेली 2 तास होतील. फक्त आज आणि उद्याच्या दिवस 1-1 तासाचं लेक्चर आहे. डेली 2 तास होतील. आणि युट्यूबवर स्टुडंट्स परत रिमाइंडर देतो, जे स्टुडंट लेट जॉईन झाले त्यांच्यासाठी युट्यूबवर फक्त आज आणि उद्या 2च दिवस लेक्चर आहेत. याच्या पुढचे लेक्चर जॉईन करण्यासाठी फटाफट कोर्स बाय करायचा आहे, कोर्स जॉईन करायचा आहे. आणि कोर्समध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यात लेक्चर लाईव्ह पण करता येतील, रेकॉर्डिंग पण भेटणार आहे. प्रत्येक लेक्चर लाईव्ह आहे, प्रत्येक लेक्चरची रेकॉर्डिंग आहे, 3 टाइम्स व्ह्यूज आहेत, ई नोट्स त्याच्यात दिलेले आहेत, प्रिंटेड नोट्ससाठी आम्ही काम करतो आहोत. आणि भरपूर काही करतो यार तुमच्यासाठी. फटाफट कोर्स बाय करून घ्या. येस, सो स्टुडंट्स, एव्हरीवन सेज राइट आंसर. एव्हरीवन इज ऑलमोस्ट राइट. वेरी नाइस बच्चों. पब्लिक जनता जनार्दन सही जा रही है एकदम. तो कंप्यूटर जी, अगला सवाल. कैपिटल अकाउंट. कैपिटल अकाउंट का आंसर देखने लायक होगा, मैं देखने को बेकरार हूं. कैसा आएगा आंसर, क्या आएगा आंसर? फीस पूछ रहे बच्चों. सेशन शुभम सर का नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स में शायद से नहीं है. शुभम सर आप ड्रॉप कर दीजिए अगर आप हो तो, या फिर यस आप ड्रॉप कर दीजिए. सर का नंबर मिल जाएगा मोबाइल में. यस, टेक्निकल टीम देख लीजिए. यस स्टूडेंट्स, आप सिंपली कमेंट बॉक्स में आप आपका नंबर डाल दो एक तो, फिर हम आपको कांटेक्ट कर लेंगे जैसे आपको सुटेबल हो. ठीक है, या फिर शुभम सर का नंबर आपको मिल जाएगा. हाँ, शुभम सर का नंबर आप डाल दीजिए और वो मैसेज पिन कर दीजिए लगे तो इजी हो जाएगा बच्चों की. हाँ, अरे यार मला ते फीचेच जास्त मेसेज येत आहे सोडून. यस, चलो मैं आगे बढ़ रहा हूँ. स्टूडेंट्स, कैपिटल अकाउंट का आंसर है पर्सनल अकाउंट. सर असं कसं काय? कॅपिटल सर भांडवल आहे. आपण बिझनेसमध्ये धंद्यामध्ये पैसे आणले तर आपली ॲसेट आहे ना. मी पण असं समजत होतो भावा. तेव्हा अकाउंट क्लिअर झालं तेव्हा कळलं. कैपिटल बोले तो कैपिटल मतलब क्या, ओनर को रिप्रेझेंट करने वाला नाम. ठीक आहे, बिझनेसमध्ये. फॉर एक्झाम्पल माझा बिझनेस आहे के सर. ठीक आहे, तो के सर्स अकाउंट असं नाही चालणार माझ्या बुक्समध्ये. माझ्याच बुक्स म्हणजे माझंच अकाउंटिंग चाललंय आणि ओनरचं नाव. ओके, जे बिझनेसचं नाव आहे, सपोज बिझनेसचं नाव आहे के आणि ह्या बिझनेसच्या नावामध्ये केज अकाउंट हे नाही चालणार. ठीक आहे, दिस इज नॉट अलाउड. ओनरचं नाव नाही घ्यायचं. मोठा माणूस आहे तो, ओनरचं नाव घेता का एड्यानो? त्याला दुसरं नाव काय मग? कॅपिटल. स्टुडंट्स, याच्यासोबत एक तुम्हाला प्रॅक्टिकल कन्सेप्ट पण सांगून देतो, ही तुम्हाला डेफिनेटली फ्युचरमध्ये कामात येणार आहे. सोल प्रोप्रायटर बद्दल बोलतोय मी. सोल प्रोप्रायटर म्हणजे सिंगल पर्सनचा बिझनेस. त्याच्यात ओनरला 2 नाव असतात. एक आहे कॅपिटल, दुसरं आहे ड्रॉइंग्स. एक आहे कॅपिटल, दुसरं आहे ड्रॉइंग्स. समजा होम, माझ्या होम म्हणजे पर्सनल प्रॉपर्टी. मी माझ्या घरून बिझनेसमध्ये काहीतरी आणलं, इट इज कॅपिटल. आणि बिझनेसमधून काहीतरी घरी घेऊन गेलो पर्सनल यूजसाठी, दॅट इज ड्रॉइंग्स. सिम्पल. ठीक आहे, टेक्निकल टर्म्समध्ये आपण जाणारच नाही आहे. आपल्याला रट्टा बिट्टा करायचाच नाही. रट्टा अपने से होता नहीं, रट्टा अपने से अपन करवाएंगे भी नहीं. अगर कंसेप्चुअल क्लैरिटी चाहिए तो भाई अपन है इधर. ठीक है, यस, कैपिटल पर्सनल अकाउंट है बिकॉज कैपिटल रिप्रेजेंट. यस, कैपिटल रिप्रेजेंट पर्सन, वो ओनर को रिप्रेजेंट करता. ठीक है सर, आप कर रहे हो ना हैंडल? चले दो ना, मैसेज भी देख लीजिएगा. लॉस बाय फायर. स्टूडेंट्स, लॉस में मेरा घाटा अगर हुआ, डेबिट ऑल, अरे सॉरी दिखाना बाकी अब तक. एक्सपेंस एंड लॉस जो भी है, एक्सपेंस हो या लॉस हो,
वो आएगा नॉमिनल अकाउंट, ठीक है। म्युनिसिपल कॉर्पोरेशन, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, पुणे की हो, मुंबई की हो, दिल्ली की हो, कॉर्पोरेशन हे, तो कॉर्पोरेशन ये पर्सनल अकाउंट आहे, इन्स्टिट्यूशन संस्थेचं नाव हे पर्सनल अकाउंट आहे. नेक्स्ट बिल्डिंग, ऊंची है बिल्डिंग, लिफ्ट तेरी बंद है, लिफ्ट जरी बंद राहिली तरी रियल अकाउंट आहे, लिफ्ट चालू राहिली तरी रियल अकाउंट आहे. नेक्स्ट बैंक ऑफ महाराष्ट्र, बच्चों बैंक का नाम है, नाव आहे कोणाचं तरी, इट इज पर्सनल अकाउंट. कॉपीराइट, खूप आधीपासून आन्सर दिलं तर कोणीतरी, कॉपीराइट इज रियल अकाउंट, सही जवाब. कॉपीराइट हे रियल अकाउंट आहे, कारण कॉपीराइट म्हणजे कॉपी करायचं राईट, सिंपल. कॉपी म्हणजे कॉपीराइट म्हणजे कॉपी करायचं राईट. समजा उद्या मी एखादं बुक पब्लिश केलं, नगर परिषदचं बुक पब्लिश केलं, रायटर CA KK सर, कॉपीराइट. कॉपीराइट आहे म्हणजे ते कोणीच कॉपी नाही करू शकत माझ्याशिवाय, जर कोणी केलं तर मी त्यांच्यावर लिगल ऍक्शन घेऊ शकतो, दॅट इज कॉपीराइट, ठीक आहे. आपलं ॲसेट असते, एक प्रकारची मालमत्ता आहे आपलं कॉपीराइट असणं. रिपेअर्स नॉमिनल अकाउंट, एक्सपेन्स आहे आपला. लॅपटॉप, लॅपटॉप आपले ॲसेट आहे, रिअल अकाउंट. आणि वेजेस, वेजेस म्हणजे मजुरी जे आपल्याला द्यावं लागतं, खर्च आहे आपला, नॉमिनल अकाउंट, ठीक आहे. तर स्टुडंट्स इट इज व्हेरी नाईस की तुम्ही फर्स्ट क्वेश्चन मध्ये सर्वांनी आंसर दिले, मजा आ गया भाई. चलो इस मजा आने के बाद वापिस हम अपने टॉपिक पे आते हैं. इधर तो सब ब्लैक ब्लैक हो गया, किधर गया रे भाई, किधर गया, हाँ आ गया आ गया आ गया. यस स्टूडेंट्स, नेक्स्ट पार्ट, जाते जाते कुछ और सिखा के जाता हूँ, जाते जाते कुछ और सिखा के जाते हैं, और आप आते आते पढ़ के आ जाना. कल मिलेंगे ना वापिस शाम को, कल शाम को अपनी मुलाकात होने वाली बच्चों वापिस, डोंट फॉरगेट. मैं आपको मिस कर रहा हूं, आप मिस करो ना करो. रियल अकाउंट बच्चों, इसके कुछ गोल्डन रूल्स है, गोल्डन रूल्स याद रख लो. रियल अकाउंट में डेबिट व्हाट कम्स इन, क्रेडिट व्हाट गोज आउट. डेबिट व्हाट कम्स इन, क्रेडिट व्हाट गोज आउट. यस, 7 नंबर का कौन सा क्वेश्चन था, आई डोंट नो गायत्री जी. डिपेंड ऑन बिजनेस, मुझे नहीं समझाओ. यस, ऑलमोस्ट असं पकडून चला तुम्ही, रोज आपलं 6 to 8 किंवा 7 to 9 लेक्चर राहील. नॉमिनल अकाउंट स्टुडंट्स, नॉमिनल अकाउंट का रूल आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इनकम्स अँड गेन्स. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इनकम्स अँड गेन्स. नाही गायत्री जी, लॅपटॉप अकाउंट जर म्हटलं ना तर 100% ते रिअल अकाउंटच आहे. आता तुमच्या मनात जो क्वेश्चन आहे, सर माझा बिझनेसच इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसचा आहे, मी लॅपटॉप लोकांना विकते, मग माझ्यासाठी कसं काय ते रिअल अकाउंट आहे, आन्सर इज डेफिनेटली, तुमचं म्हणणं बरोबर आहे. मग जर तसं असतं तर ते गुड्स अकाउंट आलं असतं ना. जर ते लॅपटॉप म्हणताय म्हणजे ती आपल्यासाठी ॲसेट आहे, आणि जर तुम्ही लॅपटॉपचाच बिझनेस करता तर तिथं नावच गुड्स आलं असतं, ठीक आहे. लास्ट पर्सनल अकाउंट, डेबिट डेबिट द रिसीवर, क्रेडिट द गिवर. यस, गोल्डन रूल्स ऑफ अकाउंट्स. गोल्डन गोल्डन बोले तो एकदम गोल्डन बच्चों, चकाचक याद रखना. ये सब गोल्डन अकाउंट्स क्यों बोला जाता है इसको, क्योंकि ये गोल्ड जैसे इंपॉर्टेंट है. रात को 2 बजे उठा के भी आपको पूछा है कि बता रियल अकाउंट का रूल क्या है, बता नॉमिनल का रूल क्या है, तो भी बताते आना चाहिए, इतना है इंपॉर्टेंट है गोल्डन रूल, इसलिए इसको गोल्डन कहा गया है, इसलिए मैंने उसको गोल्डन कलर से लिख डाला. आपके पास नहीं गोल्डन, कोई टेंशन नहीं, जो ब्लैक व्हाइट जैसे भी लिखो, लेकिन रूल गोल्डन है. So students, I am revising this account types of rules of accounts. So real account, debit what comes in, credit what goes out. Nominal account, debit all expenses and losses, credit all incomes and gains. Personal account, debit the receiver, credit the giver. इसी सीक्वेंस में इसी के साथ याद आना चाहिए आपको, रियल हो या नॉमिनल हो या पर्सनल हो. पहली बात तो ये क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स, कोई भी अकाउंट्स आपको बताए तो उसका क्लासिफिकेशन आपको पहचानते आना चाहिए. और दूसरी चीज, उसका रूल अगर पूछा आपको गोल्डन रूल, तो फटाक से क्लिक होनी चाहिए, बत्ती जलनी चाहिए, क्योंकि अगर ये बत्ती जली
तो अकाउंटिंग कर सकते हैं, और अकाउंटिंग कैसे कर सकते हैं, जर्नल एंट्री, डबल एंट्री सिस्टम कैसे कर सकते हैं, जानने के लिए देखते रहिए अपने वीडियोस। जल्दी मिलेंगे नेक्स्ट वीडियोस के साथ, नेक्स्ट कंटेंट के साथ। तब तक के लिए स्टे ट्यून्ड टू के सर एंड सी यू इन द नेक्स्ट सेशन वेरी वेरी सुन, वेरी वेरी सुन। स्टूडेंट्स, आपके जो भी डाउट्स बचे हुए आप टेलीग्राम पे या शुभम सर से कांटेक्ट कर सकते हैं। अभी के लिए ये सेशन हम कंक्लूड कर रहे हैं। एंड स्टूडेंट्स, अगर आप सेटिस्फाइड हो तो मुझे ऐसा लगता है कल कम से कम 200 बच्चे लाइव होने चाहिए, कम से कम 200 बच्चे। हर स्टूडेंट की रिस्पॉन्सिबिलिटी कि 5 बच्चों को जोड़ के लाए कल के लेक्चर में। अगर पसंद हो तो ज्वाइन करो, लेकिन कल तो लास्ट डे ना फ्री वाला, तो भाई भीड़ तो होनी चाहिए, कम से कम 200 बच्चे लाइव में दिखने चाहिए। सो सी यू टुमारो वेरी वेरी सून। तब तक के लिए स्टे ट्यून्ड टू के सर एंड हैप्पी लर्निंग विद के। बाय।